गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांनी आणि सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची समस्या गंभीर बनत झाली आहे। अशा परिस्थितीत ग्रामीण भागात एक शाश्वत आणि स्वस्त पर्याय पुन्हा चर्चेत आला आहे, तो म्हणजे गोबर गॅस। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी गावातील एका शेतकरी कुटुंबाने मागील 15 वर्षांपासून गोबर गॅसचा यशस्वी वापर करून एक आदर्श निर्माण केलाय। सविस्तर माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी गाव इथल्या प्रल्हाद पुयड यांनी पारंपरिक इंधनावर अवलंबून न राहता पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपाय निवडलाय, तो म्हणजे गोबर गॅस। माझं नाव कुंता विठ्ठलराव पियड, मी सिंधी उमरी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी राहता। आम्ही गोबर गॅसचा वापर करता। खूप बाहेर आता गॅसचा तुटवडा चालू आहे, पण आम्हाला याची जाणीव नाही, कारण की आमच्या घरी इतकी छान सुविधा आहे गोबर गॅसची। शेणापासून तयार होतो। आमच्या 30-40 माणसाचा स्वयंपाक आम्ही त्याच्यावर भाकर भाजी चपाती वगैरे सगळं करू शकतो आणि खूप छान सुविधा आहे। आम्ही इथं आलो तसं आम्ही सिलेंडर वापरलं पण नाही, वापरणार पण नाही। खूप छान स्वयंपाक सगळं व्यवस्थित होतो आम्हाला। आज बाहेर देशात इतकं रांग लागली की गॅससाठी, खूप असं लोक परेशान व्हायले। शहरामध्ये तर खूप हाल आहेत, पण आम्हाला याची खूप छान मदत होते की इतकं छान स्वयंपाक व्यवस्थित सगळं होते आणि याच्यापासून काही धोका नाही, असं पोस्ट होईल काही गॅस सुटल वगैरे असं काहीच नाही। व्यवस्थित छान पद्धतशीर आपल्या चुलीपेक्षा छान सगळं पद्धतशीर होते। मागील 15 वर्षांपासून पुयड कुटुंब पूर्णपणे गोबर गॅसवर अवलंबून आहे। विशेष म्हणजे हे एकत्रित कुटुंब असून कुटुंबातील तब्बल 35 जणांचा रोजचा स्वयंपाक या गोबर गॅसवरच केला जातो। जनावरांच्या शेणापासून तयार होणारा हा बायोगॅस केवळ स्वयंपाकासाठीच नाही, तर त्यातून मिळणारे शेणखतही शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते। त्यामुळे दुहेरी फायदा मिळतो, ऊर्जा आणि खत दोन्ही। दरम्यान सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित झाला आहे। याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील गॅस उपलब्धतेवर झाला आहे। अशा वेळी गोबर गॅस हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे प्रल्हाद पुयड सांगतात। म्हणजे ते गावामध्ये बुरुजावर गडीवर घर होते। इथं आलो शेतामध्येच मी घर बांधलं। इथं घर बांधल्यावर मला एक कल्पना आली की बाबा आपले गुरंढोरं इथं राहतात, मग आपण गोबर गॅस केला पाहिजे अशी एक कल्पना आली। मग विचारणा केलो, मी बाहेर जाऊन विचारल्यावर मला ती चांगली कल्पना मिळाली। आम्ही 3 भाऊ होतो, 35 माणसाचा माझा परिवार आहे, तर आम्ही एकत्र आहोत। तर त्यावेळेला मी 3 8x8चे 3 प्लांट बनविले आणि प्रत्येक प्लांट मध्ये 3 दिवसाला एकदा आम्ही 25 ते 20 किलो शेण टाकतो, 3 दिवसाला एकदा। तर आमच्या परिवाराला अजिबात एक दिवस सुद्धा कधी आपल्याला जळतर नाही किंवा जळ लागली पाणी लागलंय आपल्याला गॅस नाही असं कधी जाणवलं नाही। जनतेसाठी बघाव, विचार कराव, आपल्याकडे डोर आहेत, आपण कनिष्ठ शेतकरी व्हा। शेतकऱ्याला ढोराशिवाय विलाज नाही, तर ते ढोर पण 2 बाजूने उत्पन्न देते, एक तर दूध, तिसरं खत आणि तिसरं एक गॅस। केलं पाहिजे, तुझं आहे तुझ्यापाशी जागा चुकलाशी म्हणलं, आता चुकून कुठं कोण्या देशाकडे बघायचं नाही। आपल्या स्वतः तयारीनं जर असं जर केलं तर कोणालाच कोणाकडे हात पसरायची अजिबात गरज नाही। पुयड कुटुंबाचे म्हणणे आहे की आम्ही आजपर्यंत कोणतेही एलपीजी गॅस वापरलेला नाही। शेतकरी बांधवांनी गोबर गॅसचा वापर करावा, त्यामुळे खर्च वाचेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील। गोबर गॅस हा सुरक्षित, स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय असल्याने ग्रामीण भागात त्याचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे। आमच्या घरामध्ये बायोगॅस आहे आणि भारत देश युद्ध चालू आहे। भारतांना दुसऱ्या देशाला मागणी चालू आहे, आम्हाला गॅस द्या गॅस द्या। अनेक हॉटेलमध्ये आम्ही बाहेर जातो ना, मी कुस्ती खेळायला दुसऱ्या स्टेटमध्ये कुस्ती खेळायला जाते, तर आम्ही तिथं बघतो हॉटेलमध्ये चुली पेटवलेल्या आहेत। गॅस नसल्यामुळे गॅसची कमतरता पडत आहे आणि त्यांना आणि जेवणाचा पण दर वाढलेला आहे। शहरातली लोक खेड्यात येत आहेत। माझी एवढीच इच्छा आहे की जे तुम्ही गॅसला रांग लावता ना, ती रांग लावू नका। तुम्ही घरात तुमच्या जनावर आहे, सगळंच आहे, तुम्हाला शेताला खत पण होईल आणि तुमच्या घरी गॅस आणायची गरज पडत नाही, पैसे घालवायची पण गरज पडत नाही, आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही। आपण जर स्वतः जर निर्मिती केली तर दुसऱ्या देशावरून अवलंबून राहायची गरज पण पडणार नाही आपल्याला। निश्चितच गॅस टंचाईच्या या काळात नांदेडच्या या शेतकरी कुटुंबाने दाखवून दिलेला मार्ग इतरांसाठी प्रेरणादायी आहे। गोबर गॅसचा वापर केल्यास केवळ खर्चात बचत नाही, तर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो।